काय मग खाल्लेत का हो तुम्ही कधी सोयाबीनची खुसखुशीत भजी? पहा ना, इथं आपण आहे ना मस्त असं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून छान असे सोयाबीन आपण इथं उकळून घेतलेलं आहे. नंतर त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे. पहा, पूर्ण सोयाबीन. नंतर त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालून नंतर आपण त्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेले आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. मसाले अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले घालू शकता. त्याच्यानंतर आपण इथं आता चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात लास्टला आपण इथे मस्त अशी सगळीकडे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. ह्याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही बरं का. सोयाबीन ओला असल्यामुळे त्यात मस्त असं मिक्स होऊन जातं. नंतर आपण छान असे सोयाबीन मिक्स करून घेतलेले आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये सोयाबीन मस्त असे फ्राय होत आहे. छान खमंग आणि खुसखुशीत असे हे सोयाबीनचे भजी एकदम मस्त असे एकदम क्रिस्पी असे फ्राय होतात. पाहू शकता तुम्ही इथं आपले मस्त सोयाबीनचे भजी तयार झालेले आहेत. ते आपण सॉस सोबत खाऊ शकतो किंवा तुम्ही हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.